The genetic material is DNA. The unequivocal proof that DNA is the genetic material came from the experiments of Alfred Hershey and Martha Chase, 1952. आता DNA हा जेनेटिक मटेरियल आहे, याचा प्युअर एक्सपेरिमेंटल प्रूफ जर कोणी दिला असेल तर तो आहे हर्शी अँड चेज यांच्या एक्सपेरिमेंटनं 1952मध्ये. They work with viruses that infect bacteria called bacteriophages. आता यांचं कार्य जर पाहिलं तर यांनी कशावर कार्य केलं? बॅक्टेरियोफाज. आता बॅक्टेरियोफाज काय आहे? बॅक्टेरियोफाज एक अशा प्रकारचे व्हायरस आहेत की जे कशाला इन्फेक्ट करू शकतात? बॅक्टेरियाला इन्फेक्ट करू शकतात. त्यांना आपण बॅक्टेरियोफाज म्हणतो. The bacteriophage attaches to the bacteria and its genetic material then enters the bacterial cell. आता बॅक्टेरियाफेज हे स्वतः कोण आहेत बरं? व्हायरसेस आहेत. मग ते बॅक्टेरियाला काय होतात? अटॅच होतात आणि त्यानंतर ते बॅक्टेरियल सेलमध्ये त्यांचं जे जेनेटिक मटेरियल आहे ते काय करतात? त्या ठिकाणी एंटर करतात. The bacterial cell treats the viral genetic material as if it was its own and subsequently manufactures more viruses particles. आता बॅक्टेरियल सेलला काय वाटतं माहिती आहे का? की व्हायरसनं जे जेनेटिक मटेरियल त्याच्यामध्ये ट्रान्सफर केलं त्याचं स्वतःचंच आहे असं बॅक्टेरियाला वाटतं. आणि त्याच्यामुळं काय होतं की बॅक्टेरिया काय करते? स्वतःच्या बॉडीमध्ये त्या व्हायरसच्या मल्टिपल कॉपीज तयार करते. कारण त्याला काय वाटतं? आपल्या बॉडीची ओन सेलसारखं वाटतं ना. कारण जेनेटिक मटेरियल बॅक्टेरियाच्या सेलमध्ये गेला, तिला माहीतच नाही की सेलमध्ये जेनेटिक मटेरियल व्हायरसचं आहे. बॅक्टेरियाला वाटतं की तो आपला स्वतःचा आहे, म्हणून बॅक्टेरिया काय करतं? त्याच्या मल्टिपल कॉपीज तयार करतं. Hershey and Chase worked to discover whether it was protein or DNA from the viruses that entered the bacteria. मग आता हर्शी अँड चेज यांना जाणून घ्यायचं होतं की ॲक्च्युअल बॅक्टेरियामध्ये जो जेनेटिक मटेरियल ट्रान्सफर झाला व्हायरसेसकडून, तर हा प्रोटीन होता का DNA होता? हे एक त्यांच्यासमोर टार्गेट होतं. They grew some viruses on a medium that contained radioactive phosphorus and some others on medium that contained radioactive sulfur. आता यांनी काय केलं की काही व्हायरसेसची ग्रोथ ही अशा मीडियममध्ये केली की ज्या मीडियममध्ये काय प्रेझेंट होता? रेडिओॲक्टिव्ह फॉस्फरस. आणि काही व्हायरसेसची ग्रोथ ही अशा मीडियममध्ये केली की ज्या मीडियममध्ये काय प्रेझेंट होता? रेडिओॲक्टिव्ह सल्फर. Viruses grown in the presence of radioactive phosphorus contain radioactive DNA but not radioactive protein because DNA contains phosphorus but protein does not. आता ज्या व्हायरसेसची ग्रोथ ही कशावर होत होती? रेडिओॲक्टिव्ह फॉस्फरसच्या प्रेझेन्समध्ये होत असती, तर त्यांच्यामध्ये जो DNA आहे हा कसा असणार? रेडिओॲक्टिव्ह असणार. आणि नॉट रेडिओॲक्टिव्ह प्रोटीन. परंतु प्रोटीन हा रेडिओॲक्टिव्ह असणार का? नाही. कायचं कारण? DNA काय प्रेझेंट असतो? DNAमध्ये फॉस्फरस प्रेझेंट असतो पण प्रोटीन प्रेझेंट नसतो. पॉईंट लक्षात घ्या की ज्या व्हायरसेसची ग्रोथ रेडिओॲक्टिव्ह फॉस्फरस प्रेझेंट असणाऱ्या मीडियममध्ये झाली, तर ते बॅक्टेरियामध्ये जे DNA होते ते कसे होते? रेडिओॲक्टिव्ह DNA होते. पण रेडिओॲक्टिव्ह प्रोटीन होतं का? नाही. आणि त्याच्या मागचं कारण जर पाहिलं तर DNAमध्ये फॉस्फरस असतं, म्हणजे त्याला बरोबर रेडिओॲक्टिव्ह फॉस्फरसचा मीडियम मिळाल्यामुळं त्या ठिकाणी DNAमध्ये काय आला? या ठिकाणी स्वतः तो रेडिओॲक्टिव्ह झाला, म्हणजे फॉस्फरसचा कंटेंट कोणामध्ये आला? DNAमध्ये आला. मात्र प्रोटीनचाच काही संबंध आहे का इथं? नाही. कारण प्रोटीनच्या संदर्भात जर पाहिलं आपण तर तो नॉन रेडिओॲक्टिव्ह आहे. Similarly, viruses grown on radioactive sulfur contain radioactive protein but not radioactive DNA because DNA does not contain sulfur. आणि ज्या व्हायरसेसची ग्रोथ ही रेडिओॲक्टिव्ह सल्फरमध्ये झाली तर त्यांच्यामध्ये फक्त रेडिओॲक्टिव्ह प्रोटीनच दिसून आला. त्यांच्यामध्ये रेडिओॲक्टिव्ह DNA दिसून येईल का? नाही. कारण DNA जो आहे DNAमध्ये सल्फर असतो का? नाही. मग आता लक्षात आलं तुम्हाला? ओव्हरऑल तुम्ही लक्षात काय ठेवायचं आहे? तर लक्षात ठेवायचं आहे की ज्या व्हायरसेसची ग्रोथ ही रेडिओॲक्टिव्ह फॉस्फरसमध्ये होते त्या बॅक्टेरियामध्ये, त्या व्हायरसेसमध्ये काय असतो? रेडिओॲक्टिव्ह DNA असतो. का? कारण DNAमध्ये कशाचा समावेश आहे? फॉस्फरसचा समावेश असतो. म्हणून फॉस्फरस असणाऱ्या रेडिओॲक्टिव्ह मीडियममध्ये त्याचा DNAसुद्धा कसा होऊन जातो? रेडिओॲक्टिव्ह होऊन जातो. पण जे व्हायरसेस ॲक्च्युअल रेडिओॲक्टिव्ह सल्फरमध्ये आपण असणाऱ्या एन्व्हायरमेंटमध्ये त्याला प्लेस केलं
तर अशा वेळेस त्यांच्यामध्ये जो रेडिओ प्रोटीन आहे, प्रोटीन जो आहे तो काय होतो त्यांचा रेडिओ होतो. DNA रेडिओ होतो का नाही, कारण DNA काय प्रेझेंट आहे, सल्फर प्रेझेंट नाही ना, फॉस्फरस प्रेझेंट आहे. म्हणजे सल्फर मिडियममध्ये टाकल्यानंतर तो रेडिओ DNA होणार आहे का नाही. सो ओव्हरऑल आपण समराईज जर केलं, सो आपण वाटल्यास समराईज इथं करून घेऊ, म्हणजे आपल्याला बेटर अंडरस्टँडिंग होईल की ज्या व्हायरसेसला कशामध्ये ठेवलं आपण, रेडिओ फॉस्फरस मिडमध्ये ठेवलं, बरोबर आहे का. तर यांच्यामधला जो DNA आहे हा स्वतः काय झाला या ठिकाणी रेडिओ DNA झाला, बरोबर. आणि याच्या मागचं कारण की DNA काय प्रेझेंट असतो, फॉस्फरस प्रेझेंट असतो. आणि जे व्हायरसेस कोणत्या मीडियममध्ये ठेवण्यात आले, रेडिओ सल्फरमध्ये ठेवण्यात आले होते. तर यांच्यामध्ये रेडिओ कंटेंट कोणता होता, प्रोटीन. कोणता होता, प्रोटीन. DNA हा रेडिओ झाला का नाही, कारण प्रोटीनचा संबंध सल्फरशी आहे, परंतु हा जो सल्फर आहे हा सल्फर काय आहे, ॲब्सेंट आहे. कशामध्ये ॲब्सेंट असतो, DNA ॲब्सेंट असतो. आणि म्हणून सल्फर मिडियममध्ये व्हायरसेस जे आहेत त्यांच्यामध्ये रेडिओ DNA नसतो, रेडिओ काय असतो, प्रोटीन असतो. Radioactive phase were allowed to attach to E. coli bacteria. मग आता हे जे रेडिओ फेजेस आहेत, म्हणजे रेडिओ DNA असणारे आणि रेडिओ प्रोटीन असणारे जे व्हायरसेस आहेत, ते आता कोणत्या बॅक्टेरियाला अटॅच करण्यात आले, इस्केरिया कोलाय. आता ते बॅक्टेरियाला काय करतील, इन्फेक्ट करतील, है ना. काही व्हायरसेस कोणते आहेत, रेडिओ DNA असणारे आणि काही असणारे रेडिओ प्रोटीन असणारे. Then, as the infection process, the viral coats were removed from the bacteria by agitating them in a blender. The virus particles were separated from the bacteria by spinning them in a centrifuge. मग आता काय झालं की ॲज द इन्फेक्शन प्रोसीड, म्हणजे आता व्हायरसचं इन्फेक्शन चालू झालं बॅक्टेरियाला, तर जे व्हायरल कोट्स आहेत ते काय झाले, बॅक्टेरियामधून रिमूव्ह करण्यात आले. ओके. सो व्हायरल कोट्स आर वेअर रिमूव्ह फ्रॉम द बॅक्टेरिया बाय ॲजिटेटिंग देम इन अ ब्लेंडर. म्हणजे ब्लेंडरमध्ये त्यांना ॲजिटेट करण्यात आलं आणि बॅक्टेरियामधली जी व्हायरल कोट्स असते ते रिमूव्ह करण्यात आलं. त्यानंतर जे व्हायरस पार्टिकल्स आहेत, म्हणजे आता ॲक्च्युअल वैज्ञानिकांना अभ्यास करायचा होता की आता जेनेटिक मटेरियल कोणामध्ये ट्रान्सफर झाला, बॅक्टेरियामध्ये. मग त्या बॅक्टेरियाचे त्यांनी काय केलं की व्हायरल कोट्स काढून घेतल्या, त्यामधले व्हायरस पार्टिकल सेपरेट केले, बरोबर. आणि हे करताना त्यांनी कोणती टेक्निक वापरली, स्पिनिंग टेक्निक देम इन अ सेंट्रिफ्यूज. म्हणजे सेंट्रिफ्यूज प्रोसेस आपण पुढे लर्न करणार आहे. तर सेंट्रिफ्यूज प्रोसेसमध्ये स्पिनिंगच्या साहाय्यानं त्यानं व्हायरस पार्टिकलनं सेपरेट केलं. कशासाठी सेपरेट केलं, की त्यांना आता बघायचं होतं की ॲक्च्युअल कशा म्हणजे बॅक्टेरियामध्ये जेनेटिक मटेरियल जो ट्रान्सफर झाला तो DNA थ्रू झाला का प्रोटीन थ्रू झाला. कारण आपल्याला त्यांना स्टडी करायची ना की जेनेटिक मटेरियल DNA आहे का प्रोटीन आहे. तर पुढे एक्सप्लेन होईल. Bacteria which was infected with viruses that had radioactive DNA were radioactive, indicating that DNA was the material that passed from the virus to the bacteria. मग आता इथं सर्वात मोठा ट्विस्ट हाच आहे पहा, की मला सांगा, ज्या व्हायरसेसला रेडिओ फॉस्फरस मिडियममध्ये ठेवलं होतं आणि DNA फॉस्फरस होता, म्हणून ते बॅक्टेरिया कसे झाले होते, रेडिओ झाले होते. मग आता मला सांगा की DNA हा जेनेटिक मटेरियल आहे हे केव्हा सिद्ध होईल, जर रेडिओ DNA जे व्हायरसेस आहे त्यांनी जर बॅक्टेरियाला जर काय केलं या ठिकाणी रेडिओ केलं, तर डेफिनेटली काय झालं या ठिकाणी जेनेटिक मटेरियल काय असलं पाहिजे, DNA. मग इथं तेच झालं पहा की ज्या बॅक्टेरियांना अशा व्हायरसेसला इन्फेक्ट करणारे असे बॅक्टेरिया ज्यांच्यामध्ये काय अशा व्हायरसेसमध्ये की ज्या व्हायरसेसमध्ये काय प्रेझेंट होता, रेडिओ DNA. म्हणजे पहिल्या केसमधले जे व्हायरसेस आहे ना, यांनी जेव्हा इस्केरिया कोलाय बॅक्टेरियाला या ठिकाणी इन्फेक्ट केलं, तर ते बॅक्टेरिया स्वतः काय झाले या ठिकाणी रेडिओ झाले. मग इस्केरिया कोलाय जे बॅक्टेरिया रेडिओ झाले हे केव्हा झाले, जेव्हा त्यांच्यामध्ये आपण असे व्हायरसेस पाठवले की जे व्हायरसेसमध्ये काय प्रेझेंट होता, रेडिओ DNA. मग या DNA थ्रू
पूर्ण बॅक्टेरिया या ठिकाणी रेडिओ झाले. याचा अर्थ इथं सिद्ध होतं की जेनेटिक मटेरियल 100% कोण होता? DNA होता. आणि यावरून लक्षात येतं की DNA हा एक असा मटेरियल होता जो व्हायरसेसकडून बॅक्टेरियाकडे काय झाला? ट्रान्सफर झाला. आणि म्हणून जे बॅक्टेरिया अगोदर नॉन रेडिओ होते ते काय झाले? रेडिओ झाले. किंवा जेव्हा त्यांना अशा व्हायरसने इन्फेक्ट केलं की ज्यांच्यामध्ये काय प्रेझेंट होता? रेडिओ DNA प्रेझेंट होता. मग DNA थ्रू बॅक्टेरिया रेडिओ ट्रान्सफर झाली. दॅट्स वाय तर सिद्ध झालं की DNA हा काय आहे? जेनेटिक मटेरियल. Bacteria that were infected with viruses that had radioactive proteins were not radioactive. आणि ज्या बॅक्टेरियाला अशा व्हायरसनं इन्फेक्ट केलं की ज्यांच्यामध्ये रेडिओ प्रोटीन होता, जसं की सेकंड केसमधला, तर ते बॅक्टेरियाला जरी इन्फेक्ट केलं पण ते त्या ठिकाणी त्यांचं ते रेडिओ झाले का? नाही. कारण ॲक्च्युअल प्रोटीन हा जेनेटिक मटेरियल होता का? नाही. जेनेटिक मटेरियल कोण होता? DNA. This indicates that protein did not enter the bacteria from the viruses. यावरून लक्षात येतं की व्हायरसेसकडून बॅक्टेरियाकडे प्रोटीन एंटर झाला का? नाही. काय एंटर झाला? DNA एंटर झाला. DNA is therefore the genetic material that is passed from the viruses to bacteria. आणि सो ओव्हरऑल लक्षात आलं की DNA हा जो आहे हा आहे जेनेटिक मटेरियल जो व्हायरसेसकडून बॅक्टेरियाकडे ट्रान्सफर झाला. आता इथं पहा, इथं तुम्हाला रेडिओ फेज दाखवलेले आहेत, बरोबर. बॅक्टेरियो फेज आहेत तिथं 2. आता लेफ्ट साईडला जर पाहिलं तुम्ही तर लेफ्ट साईडला काय आहे बरं? रेडिओ लेबल्ड प्रोटीन कॅप्सूल, बरोबर. आणि राईट साईडला काय आहे? रेडिओ लेबल DNA. म्हणजे याचा अर्थ काय झाला की राईट साईडला तुम्हाला फॉस्फरस असणारे दाखवले, म्हणजे यांच्यामध्ये काय प्रेझेंट आहे? रेडिओ DNA, बरोबर. आणि सेकंड याच्यामध्ये जर पाहिलं तर रेडिओ प्रोटीन. आता लक्षात घ्या, हे जे व्हायरसेस आहेत तर या व्हायरसेसने सर्वात अगोदर काय केलं? या ठिकाणी इन्फेक्शन केलं. इन्फेक्शन नंतर तुम्हाला इथं सांगितलं की आपण ब्लेंडिंग आणि सेंट्रीफ्यूज टेक्निक वापरली है ना. कोणते कोणते टेक्निक्स वापरले आपण? पहिली इन्फेक्शन घडून आणलं आपण, त्यानंतर ब्लेडिंग, त्यानंतर सेंट्रीफ्युगेशन टेक्निकनं प्रोटीन कोट वगैरे नाही का ते रिमूव्ह वगैरे केलं. तर अशा वेळेस जेव्हा आपण रेडिओ DNA असणारे जे व्हायरसेस आहे त्यांनी जेव्हा इन्फेक्ट केलं होतं तर पूर्ण जी बॅक्टेरिया आहेत हे कसे झाले? या ठिकाणी रेडिओ डिटेक्ट झाले. रेडिओ डिटेक्ट झाले याचा अर्थ जेनेटिक मटेरियल काय निघालं? आपला DNA. आणि ते सांगितलं की नो रेडिओ डिटेक्टेड इन सुपरनेटंट. म्हणजे याचा अर्थ काय झाला की सेल्स जे आहेत तर सेल्स रेडिओ झाले म्हणजे बॅक्टेरिया रेडिओ झाला. आणि बॅक्टेरिया रेडिओ काय झाला? कारण रेडिओ कोण होतं त्या ठिकाणी? DNA. याचा अर्थ व्हायरसेसकडून बॅक्टेरियाकडे काय झालं? या ठिकाणी जेनेटिक मटेरियल ट्रान्सफर झालं. ओके. त्यानंतर सेकंड केस पहा. आणि इथं एक शब्द वापरला आहे की नो रेडिओ डिटेक्टेड इन सुपरनेटेंट. आणि जे बॅक्टेरियाची बाहेरची बॉडी होती है ना, म्हणजे एखाद्या तळाशी बसलेले जे कण असतात किंवा बाहेरची जी बॉडी असते ना, तर त्याला आपण काय म्हणतो? या ठिकाणी सुपरनेटेंट म्हणतो. तर ते सुपरनेटेंटमध्ये कोणती रेडिओ दिसून आली नाही, मात्र ॲक्च्युअल जेनेटिक मटेरियल जे आहे बॅक्टेरिया जे आहे तर ते रेडिओ दिसून आले. सेकंड जो एक्सपेरिमेंट होता तो होता रेडिओ सल्फरचा, ज्यामध्ये आपण रेडिओ प्रोटीनचा वापर केला होता है ना. मग इथं सुद्धा आपण 3 गोष्टी या ठिकाणी केल्या. तर कोणत्या? इन्फेक्शन, ब्लेंडिंग आणि सेंट्रीफ्युगेशन. तर इथं जेव्हा आपण स्टडी केलं तर आपल्या लक्षात आलं की सेलच्या आतमध्ये कोणत्याही प्रकारची रेडिओ झाली का? नाही. याचा अर्थ प्रोटीन हा जेनेटिक मटेरियल नव्हता. मात्र रेडिओ डिटेक्टेड इन सुपरनेटेंट, मात्र जे बाहेरचे जे पदार्थ होते है ना, तर त्याच्यामध्ये मात्र त्या ठिकाणी तुम्हाला रेडिओ दिसून आली. म्हणजे ॲक्च्युअल सेलमध्ये कोणी केली एंट्री? DNA केली. आणि बाहेर कोणी केली? प्रोटीनने केली. याचा अर्थ आपल्याला तर जेनेटिक मटेरियल शोधायचं होतं. म्हणून हर्शी आणि चेसच्या एक्सपेरिमेंटमध्ये हे सिद्ध झालं की जेनेटिक मटेरियल कोण आहे? DNA. प्रॉपर्टीज ऑफ जेनेटिक मटेरियल DNA वर्सेस RNA. From the foregoing discussion, it is clear that the debate between proteins versus DNA as the genetic material was
unequivocally result from the Hershey and Chase experiment. मग जी आपली महाचर्चा होती डिबेट की प्रोटीन आहे का DNA आहे जेनेटिक मटेरियल, ते तर सिद्ध झालं हर्शी अँड चेसच्या एक्सपेरिमेंटनं की जेनेटिक मटेरियल कोण आहे, DNA. It became an established fact that it is DNA that acts as a genetic material. आणि फायनली हे सिद्ध झालं की DNA हाच जेनेटिक मटेरियल आहे. However, it subsequently became clear that in some viruses, RNA is the genetic material. For example, tobacco, mosaic viruses, QB bacteriophage, etc. पण असं जरी असेल पण काही व्हायरसेसमध्ये RNA हा जेनेटिक मटेरियल असतो पहा. आणि एक्झाम्पल जर पाहिलं तर TMV म्हणजे टोबॅको मोझॅइक व्हायरस. त्यानंतर आहे QB बॅक्टेरियोफाज, यांच्यामध्ये सुद्धा RNA हा जेनेटिक मटेरियल आहे. Answer to some of the questions such as why DNA is the predominant genetic material, whereas RNA performs dynamic functions of messenger and adapter has to be found from the differences between chemical structure of the two nucleic acid molecules. मग आता आपल्याला पाहायचं आहे की जास्तीत जास्त ऑर्गॅनिझममध्ये DNA हा जेनेटिक मटेरियल का आहे आणि RNAचं काम फक्त मॅसेंजर म्हणूनच का आहे. तर आता आपण त्याचं जो केमिकल स्ट्रक्चर आहे या दोन न्यूक्लिक ॲसिड मॉलिक्यूलचं त्यावर डिस्कस करू. Molecules that can act as a genetic material must fulfill the following criteria. मग एखाद्या मॉलिक्यूलला जेनेटिक मटेरियल जर व्हायचं असेल तर त्याच्यामध्ये कोणकोणती गोष्टी पाहिजे, क्रायटेरिया, निकष काय त्याचे. First, it should be able to generate its replica, means replication. पहिलं की त्याला स्वतःचे रेप्लिका म्हणजे झेरॉक्स कॉपीज अनेक, एका DNA पासून 2, 2 पासून 4, 4 पासून असे अनंत DNA तयार होतात. म्हणजे DNA पासून DNA तयार होण्याची प्रोसेस, याला काय म्हणायचं, रेप्लिकेशन. म्हणजे याचा अर्थ ज्याला पण जेनेटिक मटेरियल व्हायचं असेल त्याच्यामध्ये पहिला गुण कोणता पाहिजे की स्वतःचे रेप्लिका म्हणजे स्वतःच्या असंख्य कॉपीज त्याला तयार करता आलं पाहिजे. म्हणजे रेप्लिकेशन हा गुणधर्म त्यांच्यामध्ये पाहिजे. Second, it should be stable chemically and structurally. आणि केमिकली असो का स्ट्रक्चरल असो दोन्ही दृष्टीने तो कसा पाहिजे, या ठिकाणी स्टेबल पाहिजे, स्टेबिलिटी हाय पाहिजे त्याच्यामध्ये. Third, it should provide the scope for slow changes, mutation that are required for evolution. आता इव्होल्युशन केव्हा होतं बरं, जर एखाद्या स्पीसीसच्या सेलमध्ये काही स्लो चेंजेस होतात ज्याला आपण काय म्हणतो, म्युटेशन म्हणतो. तर म्युटेशन हे इव्होल्युशनसाठी रिस्पॉन्सिबल असतं आणि म्हणून जेनेटिक मटेरियल अशा सबस्टन्सला करायचं की ज्याच्यामध्ये म्युटेशनचे काय असतील, चान्सेस असतील. Fourth, it should be able to express itself in the form of Mendelian characters. आणि चौथं जे क्रायटेरिया पाहिजे जेनेटिक मटेरियलमध्ये की त्यांना स्वतःला कसं एक्सप्रेस केलं पाहिजे, मेंडेलियन कॅरेक्टरच्या फॉर्ममध्ये एक्सप्रेस करता आलं पाहिजे. It examines each requirement one by one because of rule of base pairing and complementary. Both the nucleic acid DNA and RNA have the ability to direct their duplications. आता आपण पहिलं वैशिष्ट्य काय पाहिलं होतं, रेप्लिकेशन. आता रेप्लिकेशन तर दोन्हीमध्ये आहे, DNA असो का RNA असो, दोन्हीमध्ये वैशिष्ट्य आहे की त्यांच्यामध्ये जी कॉम्प्लिमेंटरी बेस पेअरिंग आहे ती आपल्याला दिसून येते आणि त्यामुळे डुप्लिकेशन दोन्हीमध्ये आहे, रेप्लिकेशन दोन्हीमध्ये आहे. The other molecules in the living system such as proteins fail to fulfill first criteria itself. आता प्रोटीन जे आहेत ना, प्रोटीनचं एक वैशिष्ट्य आहे की ते स्वतःचे कॉपीज तयार करू शकत नाही, म्हणून प्रोटीन हा जेनेटिक मटेरियल असू शकत नाही. The genetic material should be stable enough not to change with different stage of life cycle, age, or with change in a physiology of the organism. आता एखाद्या ऑर्गॅनिझमची लाईफ सायकलची स्टेज बदलली, म्हणजे लहानमधून ते ॲडल्टमध्ये कन्वर्ट झाला, तर अशा वेळेस स्टॅबिलिटी चेंज होणे जेनेटिक मटेरियलची. त्यानंतर वय वाढलं तरी चेंज होऊ नये. त्यानंतर फिजिओलॉजी जर एखाद्या ऑर्गॅनिझमची चेंज होत असेल तर या सर्व केसेसमध्ये जेनेटिक मटेरियलमध्ये काय पाहिजे, आपल्याला स्टॅबिलिटी पाहिजे. कारण वरती एक पॉईंट पाहिला होता आपण, स्ट्रक्चरली आणि केमिकली काय पाहिजे, स्टेबल असेल तरच त्याला आपण जेनेटिक मटेरियल ग्राह्य धरू शकतो. Stability as one of the properties of genetic material was very evident in a Griffith's transforming principle itself, that heat which killed the bacteria at least did not destroy some of the properties of a genetic material. मग आता स्टॅबिलिटी समजून घ्यायची असेल तर आपल्याला ग्रिफचा एक्सपेरिमेंट आठवावं लागेल. तुम्हाला माहिती आहे हीट किल्ड यस टाईप, त्याला
उष्णतेतून ठार केलं होतं, पण त्याच्यात सर्व कंटेंट ठार झाला होता का? नाही. लिव्हिंग RNAला त्यानं काय केले, स्वतःची ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल दिले आणि R टाईपचं रूपांतर कशामध्ये केलं? S टाईपमध्ये केलं. अव्हायरुलेंटला काय केलं? व्हायरुलेंट केलं. ज्याच्यावर प्रोटीन कोट नव्हतं त्याच्यावर प्रोटीन कोट तयार केली. म्हणजे जेनेटिक मटेरियलमध्ये ही क्षमता आहे की त्यांची आपण डेथ जरी केली तर ती पूर्णपणे ते नष्ट होतात का? नाही. म्हणजे ही झाली त्यांची स्टॅबिलिटीचं एक आदर्श उदाहरण. This now can easily be explained in light of the DNA that the two strands being complementary if separated by heating come together when appropriate conditions are provided. आणि आपल्याला माहीत आहे की DNA संदर्भात DNA हे डबल स्टँडर्ड आहे आणि त्यांच्यामध्ये कॉम्प्लिमेंटरी बेस पेअरिंगसुद्धा असते. आणि आपण जर उष्णता देऊन इफ सेपरेटेड बाय हिटिंग कम टुगेदर व्हेन अप्रोप्रिएट कंडिशन आर प्रोव्हाइड, म्हणजे अप्रोप्रिएट कंडिशन देऊन आपण त्यांना हीटच्या साहाय्याने त्यांचं सेपरेशन करू शकतो. Further, 2' OH group present at every nucleotide in RNA is a reactive group and makes RNA labeled and easily degradable. पण RNA संदर्भात जर पाहिलं ना तर स्टॅबिलिटी नाही आहे पहा. कारण RNAमध्ये जो सेकंड कार्बनला अटॅच असणारा जो OH ग्रुप असतो ना प्रत्येक न्यूक्लियोटाईडमध्ये RNAच्या, तर हा रिॲक्टिव्ह ग्रुप आहे. रिॲक्टिव्ह आहे म्हणजे याचा अर्थ स्टॅबिलिटी लॉस होईल ना. रिॲक्टिव्हिटी आहे म्हणजे स्टॅबिलिटी लॉस व्हायली आणि म्हणून RNA जे आहे ते लेबाईल आहेत आणि इझिली डिग्रेडेबल. म्हणजे याचा अर्थ काय झाला की RNA हे रिॲक्टिव्ह आहे. जो जितका जास्त रिॲक्टिव्ह तितकी त्याची स्टॅबिलिटी काय झाली? लो झाली. RNA is also now known to be a catalytic, hence the reactive. आता RNA याचं स्वतःचं नेचर कसं आहे? कॅटॅलिटिक आहे. कॅटॅलिटिक आहे म्हणजे ते काय आहेत? रिॲक्टिव्ह आहेत. म्हणजे त्यांच्यामध्ये स्टॅबिलिटी जो क्रायटेरिया पाहिजे होता आपल्याला, स्टॅबिलिटी केमिकली असो का स्ट्रक्चरली असो, ती RNAमध्ये आहे का? नाही. Therefore, DNA chemically is less reactive and structurally more stable where compared to RNA. Therefore, among the two nucleic acids, the DNA is a better genetic material. मग जो सेकंड क्रायटेरिया आपण पाहिला होता, तर सेकंड क्रायटेरियामध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की DNA केमिकली लेस रिॲक्टिव्ह आहेत. आणि लेस रिॲक्टिव्ह याचा अर्थ स्ट्रक्चरली ते काय आहेत? मोर स्टेबल आहे. कोणापेक्षा? RNAपेक्षा. आणि म्हणून दोन्ही न्यूक्लिक ॲसिडमध्ये बेटर जेनेटिक मटेरियल कोण आहे? DNA. In fact, the presence of thymine at the place of uracil also confers additional stability to DNA. आता तुम्हाला माहीत आहे की RNAमध्ये युरेसिल असतो आणि त्याला DNAमधला कोणता न्यूक्लियोटाईड रिप्लेस करतो? थायमिन. आता थायमिन प्रेझेंट असणं हे सुद्धा DNAच्या स्टॅबिलिटीचं काय आहे? एक कारण आहे. Detailed discussion about this requires understanding of the process of repair in DNA, and you will study these processes in higher classes. आता ही जी थायमिनची स्टॅबिलिटी आहे ना, ही कशामध्ये कामी येते माहिती आहे का? DNAच्या रिपेअरिंग प्रोसेसमध्ये कामी येते. आणि याचा अभ्यास आपण नेक्स्ट स्टँडर्डमध्ये करू, हायर क्लासेसमध्ये. Both DNA and RNA are able to mutate. आता आपण दोन प्रॉपर्टीबद्दल बोललो. पहिल्यांदा रिप्लिकेशनमध्ये बोललो. रिप्लिकेशनची कॅपॅसिटी कोणामध्ये हायर होती? DNA आणि RNA दोन्हीमध्ये होती, फक्त प्रोटीनमध्ये नव्हती. इथं प्रोटीनचा विषय संपला. दुसरा पाहिलं तर आपण केमिकल अँड स्ट्रक्चरली स्टेबल, तर जास्त कोण आहेत? हां, तर केमिकली लेस रिॲक्टिव्ह आहे म्हणून स्ट्रक्चरली मोर स्टेबल आहे DNA. तिसरी प्रॉपर्टी आता आपण म्युटेशन संदर्भात मानू की जेनेटिक मटेरियलमध्ये स्लो चेंजेसचा चान्स पाहिजे, म्हणजे इव्होल्युशनसाठी ते महत्त्वाचं असतं. आता तसं पाहिलं तर DNA आणि RNA ह्या दोन्हीमध्ये क्षमता आहे म्युटेशनची. In fact, RNA being unstable mutate at the faster rate. आता RNA हे स्वतः कसे आहेत बरं? अनस्टेबल आहे, कारण मोर रिॲक्टिव्ह आहेत ना ते. दॅट्स वाय त्यांचं म्युटेशन हे कोणत्या रेटला होतं? फास्टर रेटला होतं. Consequently, viruses having RNA genome and having shorter lifespan mutate and evolve faster. आता तुम्हाला माहिती आहे की व्हायरसेसमध्ये जो जिनोम असतो तो कोणाचा असतो? RNAचा असतो, कारण जेनेटिक मटेरियल त्यांच्यामध्ये RNA असतं. आणि त्याच्यामुळं व्हायरसेसचा जो लाईफस्पॅन आहे तो कसा आहे? म्युटेशनचा लाईफस्पॅन हा शॉर्टर आहे. आणि मला सांगा, ज्यांच्यामध्ये म्युटेशनचा लाईफस्पॅन शॉर्ट असेल त्यांचं इव्होल्युशन कसं होतं? फास्टर होतं. पण म्युटेशन ही स्लो प्रोसेस आहे. इतकं रॅपिडली म्युटेशन अपेक्षित आहे का? नाही. म्हणून RNAपेक्षा बेटर कोण आहे? DNA जेनेटिक मटेरियल आहे. RNA can directly code for the synthesis of proteins, hence can easily express
the characters. आता चौथ्या कॅरेक्टरबद्दल बोलू आपण की त्यानं मेंडेलियन कॅरेक्टरच्या फॉर्ममध्ये स्वतःचे कॅरेक्टर्स काय करता आले पाहिजे, त्याला एक्सप्रेस करता आले पाहिजे. मग याही बाबतीत जर RNA जर पाहिलं आपण तर RNA काय करतात माहिती आहे का? RNA डायरेक्टली कोड फॉर द सिंथेसिस ऑफ प्रोटीन, म्हणजे प्रोटीनचे सिंथेसाइजला ते कोड करतात. हेन्स याचा अर्थ काय झाला की कॅरेक्टर्सला ते इझिली एक्सप्रेस करतात. DNA, however, is dependent on RNA for synthesis of proteins. आणि तुम्हाला सेंट्रल डोग्मा आपण अभ्यासलेला आहे. DNA डायरेक्ट प्रोटीन सिंथेसिस करतात का? नाही, ते RNAच्या थ्रू करतात. दॅट्स वाय DNA जे आहेत ते RNAवर डिपेंड आहेत प्रोटीन सिंथेसिससाठी. The protein synthesizing machinery has evolved around RNA. आणि मग प्रोटीन सिंथेसाइज मशिनरी ही कशाच्या संदर्भात आहे? RNAच्या सराउंडिंगमध्ये, कारण त्यामध्ये तिघांचा रोल आहे ना. मेसेंजर RNAचा रोल आहे, त्याच्यावर प्रोटीनचं सिंथेसिस होतं. बाइंडिंग साईट कोण आहे? rRNA. tRNA काय घेऊन येतात? अमायनो ॲसिड्स घेऊन येतात, बरोबर. म्हणजे पूर्ण मशिनरी ही RNAच्या सराउंडिंगमध्ये आहे. The above discussion indicate that both RNA and DNA can function as genetic material, but DNA being more stable is preferred for storage of genetic information. आता प्रोटीन सिंथेसिस आपण पाहिलेलं आहे. पहा, जरी प्रोटीन सिंथेसिस RNA केली होती, पण जी जेनेटिक कोडची इन्फॉर्मेशन ही कोणी दिली होती? DNA दिली होती, है ना. दॅट्स वाय ओव्हरऑल जर पाहिलं आपण तर DNA हा काय आहे? मोर स्टेबल आहे, कारण त्याच्यामध्ये काय आहे? जेनेटिक इन्फॉर्मेशन काय असते? स्टोअर असते. For the transmission of the genetic information, RNA is better. हां, एवढं आहे की जेनेटिक इन्फॉर्मेशन जेव्हा ट्रान्समिट करायची असेल, स्टोरेज कोणाकडं? DNAकडे, आणि ट्रान्समिशनसाठी बेटर कोण आहे? RNA. सो पूर्ण चर्चेमध्ये जर पाहिलं आपण तर क्रायटेरियाचे चारही गुणधर्म, रेप्लिकेशन आहे DNAमध्ये, नो प्रॉब्लेम. केमिकली लेस रिॲक्टिव्ह आणि स्ट्रक्चरली हाय स्टेबिलिटी ही आपल्याला दिसून येते. त्यानंतर स्लो चेंजेस संदर्भात जर पाहिलं तर म्युटेशन फास्टर रेटला आहे कोणामध्ये? RNAमध्ये, जेव्हा की यामध्ये स्टेबल रेटला आहे. आणि एक्सप्रेस तर दोन्ही करतात, मात्र जेनेटिक इन्फॉर्मेशन स्टोरेजचं काम स्वतः DNA करतो, एक्सप्रेशनचं RNA थ्रू होतं. आणि सो ऑल केसेसमध्ये जर पाहिलं तर बेटर जेनेटिक मटेरियल कोण आहे? DNA. नेक्स्ट सेशनमध्ये आपण RNA वर्डबद्दल बोलू.